नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। हाऊ टू चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट इन इंजिनिअरिंग। तर मित्रांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो प्रोविजनल मेरिट लिस्ट ही लागलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण मेरिट लिस्ट कशी चेक करायची याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर त्यासाठी त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट भेटत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सर्च बारमध्ये MST CET 2025 असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण तिथून पण प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये BE BTech असं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID आणि आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर ती व्यवस्थित टाकायची मित्रांनो आणि त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची। सुरुवातीला डेट टाकायचे, नंतर मंथ आणि नंतर इयर टाकायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपली जी मेरिट लिस्ट नंबर आहे तो या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला आपले जे पर्सनल डिटेल्स आहे, आपलं फुल नेम, त्याच्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर आपले CETचे PCMचे मार्क्स दिसणार आहे, त्यानंतर 12वीचे मार्क्स या ठिकाणी दिसणार आहेत आपल्याला। आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपल्याला खाली या ठिकाणी युअर PCM प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस। तर यामध्ये मित्रांनो PCM स्टेट जनरल मेरिट नंबर, तर हा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 1,90,134। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, आपला PCM युनिव्हर्सिटी जी जनरल मेरिट नंबर आहे 46,390 आणि त्यानंतर आपल्याला जो महत्त्वाचा आहे तो या ठिकाणी PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर आहे, तो आहे 4,163 आणि आपल्याला जी आपली होम युनिव्हर्सिटी आहे PCM युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर तो आहे 1745। तर अशा पद्धतीने आपला मेरिट नंबर आहे मित्रांनो। तर यामध्ये महत्त्वाचा आपल्याला PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर आहे, तो मेरिट नंबर व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहे, ज्या कॉलेजच्या कट ऑफ लिस्ट आहे त्यामधील तो मेरिट नंबर बघून घ्यायचा आहे। आणि सर्वात खाली PCM ऑल इंडिया मेरिट नंबर आहे, हा ऑल ओव्हर इंडियाचा मेरिट नंबर आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर बघून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली जर समजा तुम्ही PCB असेल तर या ठिकाणी तुम्ही PCBचा पण चेक करू शकता, युअर PCM और PCB ग्रुप प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस। तर यामध्ये PCM PCB दोन्ही असेल तुमचं तर त्याचा या ठिकाणी खाली दिलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला आपला मेरिट नंबर चेक करायचा आहे आणि मेरिट नंबर चेक केल्यानंतर यामध्ये जर समजा तुमचं मेरिट लिस्टला तुमचं नाव आलेलं नसेल तर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी क्युरी असणार आहे, ती काही डॉक्युमेंटची कमतरता असणार आहे, तर ते आपण आपल्या FC सेंटरला जाऊन ते डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।